नंतर पोलिसांनी काय पावलं उचललेली आहेत आपल्याबरोबर पोलीस अधीक्षक संदीप गिल आहेत. सर, काय सांगाल, काय घटना घडलेली होती आणि कशा पद्धतीने त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे? नमस्कार. काल नसरापूरला जे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्याचं जे प्रकरण आपल्या समोर आलेलं आहे, 3:30-4 वाजता ही घटना घडली. आम्हाला 5:15 दरम्यान हे घटना रिपोर्ट झाल्याने 1 ते 1.5 तासाचे दरम्यान हे निष्पन्न करून आरोपीला ताब्यात घेण्यात आला होता. आरोपीला अटकसुद्धा करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये पुढील जे विशेष पथक नेमून आम्ही ह्याचा तपास करीत आहोत. आणि यामध्ये लोकांचा एक आउटबससुद्धा झाला होता, परंतु त्यांना समजून सांगून लोकसुद्धा स्थानिक आमच्या सहकार्य करीत आहात. तातडीने या गुन्ह्यामध्ये पुढील कारवाई केली जाणार आहे. यापूर्वी त्या आरोपीवर काही गुन्हे दाखल होते का आणि त्याच्यावर फास्ट ट्रॅकवर कारवाई करण्याची मागणी आहे? नागरिक आक्रमक आहेत, कशा पद्धतीने पुढचे पावलं असणार आहेत? त्याच्या विरुद्ध असा एक आहे मागचा एक इतिहास, परंतु आता फास्ट ट्रॅकची जी लोकांची मागणी आहे त्यामध्ये आम्ही सहकार्य करीत आहोत. थँक्यू. एकंदरीतच पोलीस जे आहेत ते आरोपीला अटक केलेली आहे आणि पुढची कारवाई जी आहे ती केली जाईल. कैलासपुरी, झी मीडिया, पुणे.